एसके उद्योग समूहामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. 2009 साली सुरुवात झालेला हा प्रवास आज या प्रवासाला 16 वर्ष पूर्ण झाली. एका लहानशा शेड पासून सुरू झालेला हा प्रवास खूप मोठा होत चाललाय. फक्त 2 माणसं आणि एक मशीन, पण स्वप्न मात्र मोठं होतं. आज एसके उद्योग समूह विविध क्षेत्रात कार्यरत आहे. एसके क्वायर इंडस्ट्रीज, छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन, एसके अल्ट्रास्टिक कलर्स अँड केमिकल इंडस्ट्रीज, शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कोल्हापूर. एक स्वप्न एका माणसाचं आज हजारो लोकांच्या आयुष्याचं प्रकाशबिंदू ठरत आहे. ही आहे शून्याकडून शिखराकडे जाणारी वाट. प्रत्येक यशोगाथेच्या मागे असते एक स्वप्न, एक विश्वास आणि एक निर्धार. ही गोष्ट आहे एसके उद्योग समूहाची, ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि आज हजारो लोकांचे आधार बनले. शून्याकडून शिखराकडे ही केवळ कहाणी नाही, ही प्रेरणा आहे. एका माणसाच्या स्वप्नाने हजारो आयुष्य उजळली. नमस्कार. आज आपण आलो आहोत शक्ती उद्योग समूह येथे, ज्याच्या अंतर्गत एसके ग्रुप ऑफ कंपनी, एसके क्वायर इंडस्ट्रीज, त्याचबरोबर अल्ट्रास्टिक कलर्स अँड केमिकल इंडस्ट्री, शक्ती अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी आणि छत्रपती शाहू महाराज फाउंडेशन. तर आज आपण जाणून घेणार आहोत शक्ती उद्योग समूह याबद्दल आणि त्यांच्या प्रोडक्ट बद्दल. तर आपल्या सोबत आहेत युवा उद्योजक आणि शक्ती उद्योग समूहाचे चेअरमन श्री शक्ती कश्यप सर. नमस्कार सर. तर शक्ती उद्योग समूहाबद्दलची कल्पना कशी सुचली? कल्पना म्हणजे 2009 सालापासून आम्ही याची सुरुवात झाली म्हणजे रोजगाराची निर्मिती कशी करायला पाहिजे ह्याच्याबद्दलचे काही हे ऐकलं होतं, कसा रोजगार निर्माण केला पाहिजे. आणि मग त्या संदर्भातच काम करत असताना आम्ही पहिलं प्रोडक्शन चालू केलं, टार्गेट कोबा कलर म्हणून. अगदी छोट्या 10 बाय 10च्या खोलीपासून सुरुवात झाली होती. आणि मग तिथनं जी सुरुवात झाली 2009ला पहिलं प्रोडक्शन, तिथून पुढे एकसारखं प्रत्येक वर्षाला एक असं गेल्या 15-16 वर्षामध्ये 15+ प्रोडक्शन आमची स्वतःची झालेली आहे. आणि आता जर बघितलं तर 15+ प्रोडक्ट दिसतात. त्याच्यामध्ये काही प्रोडक्ट असे आहेत की जे अतिशय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकली जात आहेत. तर अशी सुरुवात झाली, रोजगार निर्मितीसाठीची सुरुवात झाली. रोजगार आपल्याला नव्हता तर आपल्यालाही रोजगार मिळाला, सोबत आजूबाजूच्या सगळ्या लोकांना रोजगार मिळत गेला. रोजगाराची संधी मिळवण्यासाठी ही निर्मिती आहे असं म्हणायला हरकत. खूप छान. म्हणजे प्रत्येकांना रोजगार सुद्धा निर्माण केला गेला आहे. तर मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की आपल्या ह्या 15 प्रोडक्ट बद्दल काय, म्हणजे हा काय विषय आहे 15 प्रोडक्ट बद्दल? म्हणजे कसं आहे, आपण दरवेळी जे प्रोडक्ट ज्यावेळी चालू करते, पहिलं प्रोडक्शनच फक्त असं झालं की ज्याच्यामध्ये अगोदर प्रोडक्शन झालं, नंतर मार्केटिंग त्याची चालू झाली. पण त्याच्या पुढची जी प्रोडक्शन होती ते अगोदर आम्ही दुसऱ्या कंपनीचं घ्यायचो प्रोडक्ट आणि मग विकलं जायचं. त्याच्यानंतर ज्यावेळी त्याचं मार्केट बसलं जायचं, त्याच्यानंतर दुसरं प्रोडक्शन चालू व्हायचं, मग मॅन्युफॅक्चरिंग केलं जायचं. म्हणजे आधी मार्केटिंग केली आणि मग ते प्रोडक्शन आमच्या इथं चालू झालं. अशा पद्धतीने करत असताना जसं जसं मार्केट मोठं होईल, लोकांच्या गरजा कळायला लागल्या. आम्हाला हे पाहिजे, ते पाहिजे, आमच्याकडे हे कमी आहे. जी लोकांची कमी आहे ती आम्ही जाणून घेतली, रिक्वायरमेंट, त्या रिक्वायरमेंट जाणून घेतल्या. आणि मग जाणून घेतल्यानंतर एक प्रोडक्शन स्वतःच्या ब्रँडचं अस्तित्वात आणून केलं. अरे वा, खूपच छान. म्हणजे अगदी गरजानुसार महाराष्ट्रात नाही तर मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा याची मागणी वाढत चाललेली आहे. तर सरांनी आपल्याला 15 प्रोडक्ट्स बद्दल तर माहिती तर दिली, पण हे 15+ जे प्रोडक्ट्स आहेत त्याबद्दल आम्हाला अगदी डीप माहिती जाणून घ्यायची. म्हणजे काय आहेत हे प्रोडक्ट्स? तर कसं आहे, आपण सुरुवात ज्यावेळी केली तर सुरुवात आपण टार्गेट कोबा कलर म्हणून केली होती, जे की टाईल्सच्या ऐवजी जे गोरगरीब लोक असतील त्या गोरगरीब लोकांना टाईल्स सारखी दिसला पाहिजे कोबा, अशा पद्धतीचं टार्गेट कोबा कलर म्हणून आम्ही सुरुवात केली. टार्गेट कोबा कलर नंतर मग ग्राउट कलर झाले, फरशीच्या जॉईंटसाठी लागणारे जे कलर असतात तर त्या कलरची आम्ही निर्मिती केली.
आणि त्याच्यानंतर मग चॉकपीट, पीओपी, चुना, नंतर तुमचं ॲसिड, अशी प्रोडक्टची लाईन, आणि नंतर मग टाईल ॲडेसिव्ह, व्हाईट सिमेंट अशी प्रोडक्टची लाईन होत गेली, ब्लॉक जॉईंट मोर्टर, असे जवळपास 15 प्रोडक्शन आपली चालू झाली आणि आता ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विकले जात आहे. अरे वा. पण ह्या 15 प्रोडक्ट्स पैकी म्हणजे तुमची काही ह्या प्रोडक्टमध्ये खासियत किंवा एक स्पेशालिटी आहे का? आता कसं आहे, सगळेच प्रोडक्ट तर खासियतच आहे, म्हणजे एकाला एक सरस प्रोडक्ट आहेत. म्हणजे आम्हाला कस्टमर जे मिळत गेलेत ते कस्टमर असेच देताना मिळत गेलीत. आम्ही स्पेशली अशी मार्केटिंग करावी, लोकांच्यापर्यंत जावं असं झालं नाही. काही कस्टमरला विकल्यानंतर तिथून पुढं माउथ पब्लिसिटीवरच कस्टमर आमचं होत गेलं आणि मग त्याच्यामध्ये एक दोन प्रोडक्ट अशी त्याच्यातली खासियत मला सांगता येईल. म्हणजे सगळेच प्रोडक्ट खासियत आहेतच, पण स्पेशली जर सांगायचं झालं तर आमचं जे SK अल्ट्रास्टिक 301 नंबर आहे, 300 नंबर आहे, 302 नंबर आहे, 303 नंबर आहे, ही जी काही प्रोडक्शन आपली झालेली आहेत, ह्या प्रोडक्शनमध्ये ॲक्च्युअलमध्ये जीव ओतून काम झालेलं आहे. कारण मार्केटला अशा कंपन्या खूप मोठ्या आहेत, म्हणजे एकाला एक कंपन्या मोठ्या मोठ्या आहेत. असं असताना सुद्धा एखाद्या छोट्या कंपनीनं स्वतःचं चालू करणं म्हणजे ते मार्केटमध्ये प्लेस करणं सोपी गोष्ट नव्हती. आणि मग अतिशय एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये काम करणं अवघड होतं. तर आपलं जे प्रोडक्ट आता सध्याचं हे जे चालू आहे तर त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्वालिटीवर भर आहे. म्हणजे जिथं क्वालिटी, आता मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, एक बॅग 700-700 रुपयाला विकली जाते, पण तीच जे कस्टमर जे आहे तर त्या कस्टमरला आम्ही ॲक्च्युली 350-400 रुपयेपर्यंत म्हणजे अगदी सिमेंटच्या दरामध्ये ती बॅग विकतोय. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण ही जी बॅग आहे हे केमिकल जे बनवतोय ती आम्ही स्वतःच त्याच्या पॉलिमर्स आणि बाकी स्वतःच सगळ्या बऱ्याच गोष्टी त्याच्या इंटरनल करत असल्यामुळं सगळ्यांच्यापेक्षा स्वस्त आणि चांगल्या बॅग आम्ही विकत आले आणि म्हणूनच लोकांची विश्वासार्हता आमच्याकडे आहे. म्हणजे क्वालिटी प्लस क्वांटिटी असं दोन्ही कॉम्बिनेशन आहे असं म्हणता येईल आणि अगदी सामान्य माणसापासून रिच क्लास पर्यंत हा प्रोडक्ट चालणार आहे. अगदी बरोबर, 100%. तर आपण प्रोडक्ट बद्दल आणि प्रोडक्टच्या क्वालिटी बद्दल तर जाणून घेतलो, पण मार्केटमध्ये बरेच कॉम्पिटिशन आहे, तिथे सुद्धा क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. मग यामध्ये फरक काय आहे? म्हणजे का एक सामान्य माणसानं हे घ्यावं? सामान्यांच्यासाठीच प्रोडक्ट आहे असा भाग नाही आहे, पण श्रीमंतांनी सुद्धा वापरावं आणि सामान्यांनी सुद्धा वापरावं. कारण प्रोडक्टमध्ये ज्या काही गोष्टी आम्ही इन्व्हॉल्व्ह केलेल्या आहेत, ज्या घातलेल्या आहेत, त्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही स्वतःच हे करतोय. म्हणजे कसं आहे, कॉर्टाझाईट बाकीची लोक वापरत आहेत, पण कॉर्टाझाईटची निर्मिती कशी होते आणि ते काय होतं तर त्या पद्धतीनं आम्ही मार्केट रिसर्च करून आणि त्याच्यामध्ये कुठली केमिकल घातल्यानंतर, म्हणजे MHC, RDP पावडर ह्या तर कंपल्सरी वापरतात, पण काही जण चायना मेड वापरतात. चायना मेड वापरल्यानंतर ते टिकाऊ राहत नाही. आम्ही ॲक्च्युअलमध्ये चायना मेड वापरत नाही, आम्ही इंडियन मेड असलेला आणि प्रॉपर त्याला गॅरंटी वॉरंटी असलेलं अशीच चॉईस करतो आणि त्याचं लॅब रिपोर्ट टेस्ट करतो. सिमेंट जरी घेतलं आम्ही तर सिमेंटमध्ये फ्लायर्सचं प्रमाण किती आहे आणि पोर्टलँडचं प्रमाण किती आहे ह्याची चौकशी झाल्यानंतर, लॅब प्रूफ झाल्यानंतर किंवा सिमेंट घ्यायच्या वेळी त्यांचं लॅब टेस्ट रिपोर्ट घेतल्यानंतरच आम्ही प्रोडक्शनला हात घालतोय. आणि म्हणूनच काय होते, सगळ्यांच्यापेक्षा एकतर क्वालिटी चांगली मिळते आणि क्वांटिटी तर आहेच, पण क्वालिटी चांगली मिळण्याचे रिझन हे येतात. आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा 2-3 वर्षाच्या पाठीमागे ज्यावेळी चालू केलं प्रोडक्शन टाईल ॲडेसिव्हचं, त्यावेळी 302 नंबर, 303 आणि 300 नंबर, 301 नंबर हे 4-5 प्रोडक्शन एकाच वेळी चालू केली. आणि ती एकाच वेळी चालू केल्यानंतर पहिल्यांदा काही दिवस 200-300 बॅगच अशा जात होत्या, 400 बॅग जायच्या. पण तिथून जे आहे ते माउथ पब्लिसिटी होत गेली. म्हणजे एकाला एक जे कस्टमर आहे आवडू लागलं. आवडू लागलं. कस्टमर एकमेकाला सांगायला, अरे हे नको ते घ्या, कारण ते स्वस्त पण आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. तर ही क्वालिटीच्या बाबतीत माउथ पब्लिसिटीमुळं कस्टमर पुढे येत आलं आणि ॲटोमॅटिकली त्याचा सेल जो आहे तो माउथ पब्लिसिटीवरच होत गेला. आता बऱ्याच कंपन्या ज्या आहेत, त्या कंपन्यांची मी नावं घेणार नाही, की ब्रँडेड आहेत, खूप मोठ्या आहेत, तर ह्या कंपन्यांचं मार्केटिंगला इतकं पैसे वापरलं जातात, ते पैसे अर्थातच कस्टमरकडं पे केले जातात. पण आपल्याकडं अशा पद्धतीच्या मार्केटिंगला जादा खर्च न करता तो खर्च वाचून सर्वसामान्यांना त्याचा बेनिफिट दिला जातोय आणि म्हणूनच सिमेंटच्या दरामध्ये आम्ही टाईल ॲडेसिव्ह. अरे म्हणजे मला वाटतं की तुमच्याकडे जास्त मिस्त्री लोक वगैरेच येत असतात, अगदी तर त्यांचा कसा अनुभव आहे किंवा ऍक्च्युली शेवट एंड ऑफ कस्टमर म्हणजे मिस्त्रीच आहे. म्हणजे आमच्याकडनं जरी सुपर स्टॉकिस्टकडे माल गेला, सुपर स्टॉकिस्टकडे डिस्ट्रीब्युटरकडे गेला, डिस्ट्रीब्युटरकडनं रिटेल काउंटरकडे गेला आणि रिटेल काउंटर ज्यावेळी विकतोय तो लास्ट एंड ऑफ कस्टमर असतो. एंड ऑफ कस्टमरच काय करत असतो की तुमचं प्रोडक्ट किती चांगलं आहे ते बघत असतो. आणि मग एंड ऑफ कस्टमर जे आहे ते कस्टमर आमचं होत गेलं, ते म्हणजे मिस्त्री लोक आहेत. त्यांचं मी मनापासून आभार कायमस्वरूपी व्यक्त करेन, कारण त्यांनीच कंपनी वाढवल्या असं मला या ठिकाणी वाटतं. तर आपण म्हणजे आम्ही सुद्धा हा रिसर्च केलेला आहे
की मिस्त्री लोकांचा एक रिसर्च केला आहे आणि तो आपण स्क्रीनवर नक्की पाहूया. नमस्कार, मेरा नाम सोनू कुमार है. मैं फर्सी का काम करता है और केमिकल में एसके अल्ट्रा 302 नंबर लगाया है. अभी 1 साल हो गया ये काम का. अभी तक कोई कंप्लेन नहीं आया है. केमिकल ये बहुत अच्छा है और मैं जितना भी केमिकल यूज किया हूँ उससे बहुत अच्छा है. नमस्कार, मी जावेद अब्दुल मनेर, राहणार बालिंगा. शक्ती उद्योग समूह आपले मित्र शक्ती यांचे प्रोडक्ट आहेत अल्ट्रा केमिकल 302. हे आम्ही आमच्या घरकाम चालू असताना वापरलं होतं 1 वर्षापूर्वी. खरं अजून पण स्टाईल वगैरे काही हल्लेलं नाही किंवा वॉलला वगैरे लावलेलं आहे, त्याची काही कंप्लेंट नाही. एकदम म्हणजे क्वालिटी प्रोडक्ट आहे. याच्यापूर्वीचा आमचा अनुभव वाईट होता. आम्ही काय दुसऱ्या कंपनीचं वापरलं होतं घरकाम चालू असताना 3 वर्षापूर्वी. त्यावेळी वॉलचे स्टाईल जे आहे ते थोड्या दिवसानं केमिकल सोडत होते, निघत होते. मग ते प्रॉब्लेम आला म्हणून मी शक्ती सरांना बोललो होतो, आम्हाला 2 पैसे जास्त होते, खरं क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे. त्या अनुसरून ते म्हणजे प्रोडक्टची कॉस्ट तर कमी देणार तुम्हाला, खरं क्वालिटी वापरून बघा. आणि ते प्रोडक्ट वापरलं आणि खरंच लाजवाब प्रोडक्ट आहे. त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्या पद्धतीनं क्वालिटी 1 नंबर आहे. प्रोडक्ट छान आहे. नमस्कार, मी निखिल पाटील, SK ग्रुप ऑफ कंपनीचा मॅन्युफॅक्चरिंग हेड. कंपनीमध्ये सर्व प्रोडक्ट्स हे मॅन्युफॅक्चरिंग करण्याची जबाबदारी माझी आहे. कंपनीमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमुळे सरांच्या माध्यमातून कित्येक लोकांना रोजगार मिळत आहे. त्यांच्याकडून क्वालिटी प्रोडक्ट्स तयार होत आहेत. SK ग्रुप सर्व प्रोडक्ट्सची गॅरंटी देऊ शकतो. याचे कारण म्हणजे सर क्वालिटीमध्ये कधीही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. मार्केटमध्ये अवेलेबल असलेले चीप प्रोडक्ट्स किंवा चायना मेड प्रोडक्ट्स हे कधीही सर वापरत नाहीत. त्यामुळेच गेल्या 15 ते 16 वर्षामध्ये कस्टमरची एकही कंप्लेंट नाही. कस्टमरचा विश्वास आहे प्रोडक्टवर आणि SK ग्रुपवरती.